खुदा भी अपने रहमतों की उस पर बरसात करता है। खुदा भी अपने रहमतों की उस पर बरसात करता है जो ज़रूरतमंद की मदद के लिए हमेशा आगे बढ़ता है। सोलापूर शहर परिसरात मतिमंद मुलांच्या उपचारासाठी झटणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून जमजम सामाजिक संस्थेला पाहिले जाते। 2015 साली जमजम सामाजिक संस्थेची स्थापना झाली आणि जमजम सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून इरफान मंगलगिरी हे काम करीत आहेत। गोरगरीब लोकांच्या उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी धावून येणारी संस्था म्हणून जमजम सामाजिक संस्थेकडे पाहिले जाते। गोरगरीब लोकांच्या विविध शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून बसवून मोफतपणे ऑपरेशन करण्यासाठी जमजम सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरात कार्यरत आहे। विशेष म्हणजे जमजम सामाजिक संस्थेकडून 20 वर्षीय वयोगटापर्यंतच्या मतिमंद मुलामुलींना विशेष उपचार मिळावे यासाठी परिश्रम घेतले जातात। तर अक्कलकोट येथे HRDF या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मतिमंद मुलांसाठी मोफत उपचार करण्याची सोय देखील करण्यात आली आहे। यासाठी सोलापुरात जमजम सामाजिक संस्थेतर्फे शहर परिसरातील मतिमंद मुलांना व त्यांच्या पालकांना सोबत घेऊन अक्कलकोट येथे विशेष उपचार केले जातात। तर मतिमंद मुलामुलींची तपासणी असेल अथवा त्यांचा औषधोपचार असेल किंवा आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया देखील मोफत करण्याकरिता जमजम सामाजिक संस्था ही धडपड करत असते। अक्कलकोट येथील स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सुरू असून आजपर्यंत शेकडो मतिमंद मुलामुलींवर उपचार करण्यात आले आहे। यावेळी मोफत अर्थात फ्री ऑफ कॉस्ट 3 महिन्यापासून एकदा तपासणीसाठी नेण्यात येते आणि मतिमंद मुलांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करून पुन्हा त्यांच्या घरी सोडण्यात येते। मतिमंद मुलांच्या विशेष उपचाराकरिता झटणारी सोलापुरातील महत्त्वाची संस्था म्हणून जमजम सामाजिक संस्थेचा उल्लेख केला जातो। जमजम सामाजिक संस्थेतर्फे सोलापूर शहरातील पर्यावरण समृद्ध करण्यासाठी विविध ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम देखील गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। शासकीय योजनांची माहिती जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष परिश्रम या संस्थेकडून घेतले जाते। तर जमजम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इरफान मंगलगिरी, उपाध्यक्ष बाबा सगरी, सचिव अब्दुल रहीम पठाण, इरफान शेख, इसाक मर्चंट व खलील शेख, अख्तर सय्यद, रियाज सगरी, सिराज शेख, अलमदीन अय्यूब बिद्रे आदी सदस्यही याकरिता मेहनत घेतात। त्यामुळे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना लोकप्रधान न्यूज चॅनल तर्फे आधारवड हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे।